शब्दार्थ: थकून जाणे, खूप दमणे, डोक्याला हात लावणे, विचारात पडणे, अंजारणे गोंजारणे, प्रेमाने थोपटणे, कांगावा करणे, खरे बोलण्याचा हाव हाणणे, सहजासहजी त्रास न होता बंबेरी उडणे, खूप गोंधळून जाणे, लबाडी, खोटेपणा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटले? मल्हारने शेतातून घरी आल्यावर दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले. त्यांना चारा पाणी देऊन स्वतःही हातपाय धुतले. मालतीने केलेली भाजी भाकरी खाऊन मल्हार अंथरुणावर पडला. शेतात काम करून थकल्यामुळे त्याला पटकन झोप आली. सकाळी लवकर उठून मल्हार बाहेर आला. पाहतो तर काय गोठ्यात एकच बैल, दुसरा बैल गायब होता. त्याने पत्नी मालतीला विचारले, "अगं, गोठ्यात एकच बैल आहे. आपला दुसरा बैल कुठे गेला?" मालती झटकन बाहेर आली व तिनेही पाहिले की खरोखरच गोठ्यात एकच बैल होता. दुसरा बैल रातोरात गायब कसा झाला या गोष्टीचे मालतीला नवल वाटले. मल्हार डोक्याला हात लावून का बसला? मल्हार व मालतीने गावात हरवलेल्या दुसऱ्या बैलाचा शोध सुरू केला. गावभर शोध घेतला, पण बैल काही सापडला नाही. दोघेही थकून गेले. आता काय करावे? बैल कोठे गेला असेल? एकच बैल, शेती कशी करायची? असे अनेक विचार मल्हारच्या मनात आले व या काळजीने तो डोक्याला हात लावून बसला. बैल चोरणारा माणूस मनातून का घाबरला? तालुक्याच्या बाजारात आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत मल्हार व मालती बाजारात फिरत असताना मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला. ते दोघेही बैलाजवळ पोहोचले. "हा आमचा बैल," असे म्हणत मालतीने बैलाला अंजारले गोंजारले. त्यानंतर या मालतीने युक्ती करायचे का ठरवले. "या माणसाने आमचा बैल चोरला," असा मालतीने आरडाओरडा सुरू करताच बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला. पण तसे न दाखवता तो मालतीशी भांडू लागला. "तुमचा बैल मी कशाला घेऊ? हा माझाच बैल आहे. मीच याला लहानाचा मोठा केला आहे," असा तो कांगावा करू लागला. बैलाभोवती लोकांची गर्दी जमली. हे सर्व पाहून मालतीच्या लक्षात आले की हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही. बैल परत मिळविण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, म्हणून मालतीने युक्ती करायचे ठरवले. मालतीने कोणती युक्ती केली? बैल चोरणारा जेव्हा हा आपलाच बैल आहे असे म्हणून मालतीशी भांडू लागला, तेव्हा मालतीच्या लक्षात आले हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही. म्हणून तिने झटकन बैलाच्या डोळ्यांवर हात धरला. "सांग बरं, याचा कोणता डोळा अधू आहे, डावा की उजवा?" असे मालतीने चोराला विचारले. चोर गोंधळला आणि म्हणाला, "माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे." "नक्की ना?" "बैलाचा डावा डोळा अधू असेल तर बैल तुझा नाही तर तो माझा आहे," असे मालतीने म्हणताच चोराच्या मनात गोंधळ निर्माण झाला. या स्त्रियाच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधू नसावा. परत तो म्हणाला, "नाही नाही, माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे." हे ऐकताच मालतीने बैलाच्या डोळ्यावरचा हात बाजूला केला. अशी युक्ती मालतीने बैल परत मिळवण्यासाठी केली. चोराची बंबेरी का उडाली? बैल परत मिळवण्यासाठी मालतीने एक युक्ती केली. बैलाच्या डोळ्यावर हात ठेवून चोराला बैल कोणत्या डोळ्याने अधू आहे असे विचारले. चोराने माझा बैल डाव्या डोळ्यानं अधू आहे असे सांगितले. मालतीने जर बैल डाव्या डोळ्यानं अधू असेल तर तुझा नाही तर माझा असे सांगितले. मालतीच्या या बोलण्यावरून बैल डाव्या डोळ्याने अधू नसावा म्हणून चोराने आपले उत्तर बदलून माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे असे दिले. तेव्हा मालतीने बैलाच्या डोळ्यावरचा हात बाजूला केला आणि म्हणाली, "अरे चोरा, या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत." खरोखरच बैलाचे दोन्ही डोळे व्यवस्थित होते.
आपली चोरी पकडली जाणार म्हणून चोराची बंबेरी उडाली. रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा. मालती डॅश बाहेर आली. झटकन. एका बैलावर डॅश कशी करायची. नांगरणी. तेवढ्यात मालतीला त्यांचा डॅश बैल दिसला. हरवलेला. बैलाभोवती लोकांची डॅश जमली. गर्दी. सगळ्यांनी मालतीच्या डॅश कौतुक केले. चतुराईचे. पटकन झटकन यासारखे आणखी शब्द लिहा. मटकन, चटकन, पटकन, थडकन, गपकन. आरडाओरडा, सहजासहजी हे जोडशब्द आलेली पाठातील वाक्य लिहा. आरडाओरडा, या माणसाने आमचा बैल चोरला असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. सहजासहजी हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही. मालतीच्या चतुराईचे सर्वांनी कौतुक केले. तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक कधी झाले आहे का? घरी व वर्गात सांगा. माझ्या मित्राच्या चतुरपणाचे कौतुक अनगिनत वेळा जाहीर झाले आहे. त्याच्यामध्ये एका दिवशी त्याने आपल्या वाचनाच्या प्रेमातून होणारे काय विचारले आणि आपल्या गोड विचारांसाठी उपयुक्त सूचना दिल्या. त्याच्या आवाजाने जरुरी गोष्टी किंवा घडणे त्याला आग्रहित करू शकले. तिच्या चतुराईच्या अशामध्ये ती विवेकी, सुविचारशील आणि हास्यपूर्ण दृष्टिकोन असल्याची, माझ्या मैत्रिणीने दिलेल्या सवाला किंवा स्थितीसाठी ती बघण्याची आणि समाधानाची क्षमता असल्याची सिद्धी केली आहे. या त्याच्या अद्वितीय चतुराईला मी नेहमी आदर करतो आणि माझ्या जीवनात एक मूळ धारक असल्याची माझ्याला गर्व आहे. खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द पाठात शोधून लिहा. खरेदी, विक्री. लहान, मोठा. डावा, उजवा.